अर्थानं एक सार्थ अभिमान म्हणून या ठिकाणी सांगावं असं वाटतं। आपल्याच परिसरातील असलेल्या कारुंडे गावच्या हरिभक्तपरायण आरतीताई महाराज भुजबळ या ठिकाणी आपल्या सप्ताहासाठी भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। त्यांचा सुद्धा या ठिकाणी समस्त ग्रामस्थ काटकरवाडीच्या वतीनं महाराज आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय। आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोर यायचंय। या महाराज इकडे कोणीतरी या, त्यांचा सन्मान करा। या महाराज आरतीताई या, या पुढे कोण येते? चला चला पटकन चला, चला पटकन, वेळ नाही आपल्याकडे। चला चला या, या दोघी या, चला या पुढे या, चला थोडस पलीकडे सरळ बघा। एक शाल श्रीफळ दे त्यांना, त्यांचा सन्मान करा। आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे या ठिकाणी नाव आहे। मध्यंतरीच्या कालखंडामध्ये त्यांनी कारुंडे गावामध्ये भव्य दिव्यसा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला होता आणि विशेष म्हणजे त्या कीर्तन सोहळ्यामध्ये त्यांनी मातृपितृ पूजन सोहळ्याचं आयोजन केलं होतं। महाराज आपल्या आम्हा सर्वांकडून समस्त ग्रामस्थ काटकरवाडीच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। एक शाल आणि श्रीफळ दे त्यांना। महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। आवर्जून त्या या ठिकाणी उपस्थित राहिल्यात। आणि महाराज तुम्हाला एक विनंती आहे, आम्हाला आमच्या सप्ताहासाठी थोडंसं आपण मार्गदर्शन करावं, आपलं मनोगत व्यक्त करावं, विनंती आहे। घ्या घ्या, चालूच आहे। हॅलो, सर्वांना रामकृष्ण हरी। आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण रणजित महाराज शिंदे यांची उत्कृष्ट अशी कीर्तन सेवा संपन्न झाली। महाराजांचं मनापासून धन्यवाद। सागर महाराजांनी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं, बोलवलं, त्यासाठी महाराजांचंही धन्यवाद। अगदी मी लहान असल्यापासून आमच्या घरामध्ये परमार्थाची परंपरा चालू होती। अगदी माझी मोठी बहीण आहे, तिच्या कशा निमित्त महाराज तुमचं कीर्तन झालेलं? मला वाटतं तिच्या बारशाच्या निमित्तानं महाराजांचं कीर्तन झालं होतं। आणि त्याच्यानंतर माझा वाढदिवस असेल किंवा बारस असेल, त्यावेळेस एकदा महाराजांचं कीर्तन झालं होतं। त्यावेळेसच मला फक्त महाराजांचं कीर्तन ऐकायला मिळालं। त्यातून आज योगायोग झाला। सागर महाराजांनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी बोलवलं आणि त्यानिमित्ताने महाराजांचं कीर्तन ऐकण्याचा योग आला। सागर महाराज अतिशय सुंदर असं काम करतायत। ऐका, महाराज लोक कीर्तन करतायत, पण आपण बऱ्याच ठिकाणी जाऊन कीर्तन करत असतो, पण आपल्याही गावातल्या लोकांना समजावं कीर्तन काय असतं, नामस्मरण काय असतं। आपण बऱ्याच ठिकाणी जाऊन सप्त्यामध्ये कीर्तन करतो, पण ज्या वेळेस आपण स्वतः सप्ताह करतो, स्वतः कीर्तनकारांना बोलवत असतो, त्यावेळेस आपल्याला समजतं की सप्त्यासाठी किती कष्ट करावं लागतं, किती त्रास घ्यावा लागतो। महाराज उत्कृष्ट असं कार्य करतात। ऐका, या महाराष्ट्राच्या पाठीवरती जन्माला आलेली अनेक लोक असतात, पण जसं महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं, माणसानं जीवन जगताना असं जगावं, असं जगावं। माणूस किती वर्ष जगला, किती वर्ष राहिला, याला किंमत नाही। अरे हा महाराष्ट्र कुणाचा आहे? अरे स्वाभिमानानं, अभिमानानं आपल्याला सांगता आलं पाहिजे, अरे आळंदीच्या ज्ञानोपरायांचा, देहूच्या तुकोबरायांचा। आणि जो जगाचा मालक आपल्याला चालायला, बोलायला, हलायला, डोलायला, बघायला, ऐकायला शिकवतो ना, तो जगाचा मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नांदतोय। मग या महाराष्ट्राच्या मातीतल्या लोकांना, सर्वसामान्य लोकांना ज्ञानोबा काय असतात, तुकोबा काय असतात, आणि पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा काय असतो, आपल्या या काटकर वस्तीवल्या लोकांना समजावं, या आपल्या इथं राहणाऱ्या सामान्य लोकांपर्यंत परमार्थ पोहोचावा, यासाठी सागर महाराजांनी हा सुंदर असा पंचदिनी सप्ताह ठेवलाय। आणि त्या निमित्तानं महाराजांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते। ऐका, या कार्यातून तुम्हालाही काहीतरी ज्ञान मिळणार आहे, तुमचाही उद्धार होणार आहे। ऐका, माणसानं नामस्मरण केलं तर माणसाला त्याचं ज्ञान मिळत असतं, देव त्याला त्याचं फळ देत असतो। इथे येऊन कोणतंही कार्य करा, अन्नदान करणाऱ्याला
तेवढंच फळ आहे, ज्ञानदान करणाऱ्याला तेवढंच फळ आहे, आणि जो आपल्याला हा मार्ग दाखवतो त्याला सुद्धा तेवढंच फळ आहे. मग सागर महाराजांनी या ठिकाणी उत्कृष्ट असा कार्यक्रम ठेवला. त्यांच्याकडून आळंदीच्या ज्ञानोबारायांपाशी, देहूच्या तुकोबारायांपाशी, पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्यापाशी, आणि ज्या राजाने आपल्याला हे स्वराज्य प्राप्त करून दिलाय का, जिथं मुघलांचं राज्य होतं त्याला मुघलशाही म्हटलं जात होतं, जिथं आदिलशाचं राज्य होतं त्याला आदिलशाही म्हटलं जात होतं, आणि जिथं निजामशाचं राज्य होतं त्याला निजामशाही म्हटलं जात होतं, आणि जिथं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं राज्य होतं त्याला स्वराज्य म्हटलं जातं. अरे काय होती माझ्या राजाची कीर्ती, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. ऐका, न सांगता आपल्या मुखातून जे हा जयघोष निघून जातो ही माझ्या राजाची कीर्ती आहे. त्या स्वराज्य ज्या राजानं निर्माण केलं त्या स्वराज्याच्या मातीमध्ये आपण जन्माला आलेली लोक आहे. त्या छत्रपती शिवाजी राजांच्या चरणी सर्वांनी सागर महाराजांना आशीर्वाद द्यावा. आळंदीच्या ज्ञानोबारायांना, देहूच्या तुकोबारायांना आणि पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याला हीच प्रार्थना करते की हे छोटंसं रोप लावलेलं जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत असंच कार्य महाराजांकडून घडत राहावं, आणि